तर तिकडे हिंगोलीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। रामेश्वर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे गावातील ओढ्याला पूर आलाय। त्यामुळे औंढा जिंतूर रोड 1 तास बंद होता। नाल्या रस्त्याजवळची जमीन ही पावसामुळे खरडून देखील गेल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळतंय। नाशिकच्या मनमाडमध्ये समाधानकारक पाऊस पडतोय, त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला आता वेग आलाय। मका, बाजरी, मूग आणि भुईमूग या पिकांच्या पेरणी देखील करण्यासाठी शेतकरी सध्या करत असल्याचे बघायला मिळतात। गेल्या वर्षी म्हणावा तसा पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांसह नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता। यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस बरसत असल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करतायत। नाशिकमध्ये देखील मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे आता बळीराजा आनंद व्यक्त करतोय। शेतकरी सुखावला आहे। मका, बाजरी आणि भुईमुगाची सध्या पेरणी केली जाते।